मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्वेतांबरी विजय शिंदे आणि सेजल संजय करंगुटकर नडोदे या गावामध्ये आलेले आहोत. रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण. तेव्हा आजच्या भागात काय घडणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 घ्या उखाणा. शिवाजी महाराजांसारखा पुत्र लाभला, धन्य जिजाऊची खुशी, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. नाही ते एरवी घेत नाही का? घेते ना विजयराव, पण विजय नाही म्हणत. मग काय म्हणता? अहो, पौर्णिमेच्या चंद्राला चांदण्यांची दाटी, संजयरावांचं नाव घेते खास श्वेतासाठी. काय सांगताय? कळलं? फक्त तुमच्यासाठी. हो. तुमचं बालपण कुठलं? पनवेल भिंगारी गाव. तुमचं? इथलेच नडोदेच. नडोदे. आपलं? भिंगारी. भिंगारी. कांदेवाडी. अरे वा वा. आणि तुम्ही? मी परेल. मुंबई. मुंबई परेल. कुठे परेलला? भोईवाड्यामध्ये. भोईवाड्यामध्ये. बरोबर. आता ओळख करून द्या सगळ्यांची. ते माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. त्या जाऊबाई. नमस्कार. ते दीर. नमस्कार. मोठ्या सासूबाई. माझी भाऊज आहे. हो हो. ती माझी बहीण आहे. तो भाऊ नमस्कार. आणि त्या दोघी जाव आहेत. अरे वा वा. नमस्कार. नमस्कार. आणि इथे? ते मिस्टर. हो. ही छोटी मुलगी वेदिका. नमस्कार. ही श्रावणी मोठी मुलगी. आई सासूबाई. नमस्कार. आणि जाव आणि ननंद. अरे वा वा. तुमच्या दोघींची मैत्री पहिल्यापासून का? हो, पहिलं म्हणजे आमच्या मैत्रीला जवळजवळ 20-21 वर्ष झाली. जवळ. हा, म्हणजे शाळेमध्ये इतकं टच नव्हतं, पण जसं जसं अजून वय वाढत गेलं तशी आमची मैत्री पण एकदम घट्ट होत गेली. कधीपासून? म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवात कॉलेजच्या ऍडमिशन पासून जास्त. शाळेत असताना कॉलेजचं ऍडमिशन? शाळेत असताना आम्ही इतके अटॅच नव्हतो, कारण की आमची शाळा वेगळी होती. तिची शाळा वेगळी, माझी शाळा वेगळी. त्याच्यामुळे तेव्हा एवढं म्हणजे मॅच्युरिटी नसल्यामुळे मैत्री इतकी घट्ट नव्हती. जसं जसं वय वाढत गेलं तशी मैत्री पण घट्ट होत गेली आमची. तेच मान्य आहे मला, पण ती मॅच्युरिटी कधी आली साधारण? कॉलेजला गेल्याच्या नंतर अजून म्हणजे घट्ट एकमेकींचा स्वभाव कळत गेला. राहता येत नाही, करमत नाही एकमेकींशिवाय, असं वाटायला लागलं. हा, वाटायला लागलं. अरे वा. काय झालं? कशी काय मैत्री झाली? कशी मैत्री कॉलेजमध्ये जास्त झाली. श्वेता ओळखत होती, पण एकदा 2 फुलं लावून आली होती. तर तिला चिडवलं कोणीतरी. तर मग मी तिला बोलले 2 फुलं लावू नको, एकच लाव. कारण का तुला चिडवतात ते मला बरोबर नव्हतं वाटत. हो, बरोबर आहे. आणि तुम्हाला वाईट वाटायचं मैत्रिणीला कोणीतरी चिडवलं म्हणून. हो. मग तुम्ही त्यांनाच सल्ला दिला की उद्यापासून स्वतःमध्ये बदल कर. मग तेव्हापासून तुमची मैत्री सुरुवात जास्त झाली. पण दोघींमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? दोघींचाही. हे काय उगाच आपलं जबरदस्ती? नाही जबरदस्ती नाही. म्हणजे माझ्या आठवणीत तरी मी आणि ती आम्ही कधीच भांडलो नाही. कधीच नाही? कधीच. पण लक्षात राहिलेला प्रसंग सांगायचा झाला तर मैत्रीतला? हा, ती कोणाबरोबर जास्त बोलायला लागली ना, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जास्त कोणाशी मैत्री केली तर मला जरा वाईट वाटायचं. का? एवढंच. कारण की ती माझ्यापासून दूर जाईल असं मला वाटायचं. आणि काय हो, तुम्ही मुद्दाम बोलायचा दुसऱ्यांची? कबूल करते. मी जळवायची तिला कधी कधी. का? असंच मला मज्जा यायची. मज्जा यायची? कारण की मग त्या म्हणजे थोडंसं काय ना, डोळ्यात पाणी यायचंच ना. मग ती मला विचारायची, बोलायची डायरेक्ट काय असेल. आम्ही दोघी पण त्या बाबतीत असं होतं की तिला कोण बोलत असं भांडण, ती जसं बोलली की आम्ही कधी भांडलो नाही. पण जर तिला कोण कधी काय बोलत असेल ना, तर मग तिच्याशी भांडणं त्यावर, तू का बोलतेस, तुला जर ते लोक बोलतात तर मग त्यांच्याशी बोलायचं नाही. असं जसं की तिने माझं 2 फुलांचं सांगितलं तसं, अशी आमची प्रेमाची भांडणं असायची. तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज. काय हो, कसं काय? तुम्ही परेलला होते? हो. मग काय होतं इकडे? आमचे काका होते ना, काका त्यांनी बंदरकर काका. त्यांनी स्थळ आणलेलं पनवेलची मुलगी म्हणून भिंगारीमध्ये, कांदेवाडीमध्ये. तर तुम्ही या बघायला. आम्ही आलो बघायला त्या वेळेला मला. बरोबर. आमचं 6 महिन्यापूर्वी आमचं मे मध्ये आमचं झालं साकुडा. दिवाळी आमचं लग्न झालं आमचं. मग 6 महिने मध्ये गॅप होता? हो. मग तेव्हा कुठे भेटायचे तुम्ही? मी यायचो पनवेलला इकडे. तुम्ही? हा, दर 15 दिवसांनी यायचं भेटायला. का काय होतं 15 दिवसात? म्हणजे अशी काय असलं की यायचे. काय कार्यक्रम असला, काय प्रोग्राम वगैरे असला कोणाचा तरी यायचे तिकडे. आणि निमित्त ह्यांना भेटायचं ना. हो. पण दोघे फोनवर कम्युनिकेट करायचे? हो. बराच वेळ. बराच वेळ. मग पनवेल मध्ये भेटायचे कुठे? घरी यायच्या आधी, मग तिथून मी त्यांना न्यायची. तुम्ही त्यांना न्यायचे? हा, म्हणजे आता त्यांना तर पनवेलची एवढी नाही काय माहिती नाही. आणि मग कुठे घेऊन जायचे? त्यांना बाजारात वगैरे घेऊन जायची. काय चांगलं ठिकाण पहिल्यापासून फिरवलं बाजार पनवेलचा. हो ना.
6 महिने असं बाजारात गेलात तुम्ही? हो. नाही बाजार 6 महिने नाही. लग्न ठरल्यावर लोक बागेत जातात, हा, तळ्याच्या नेलं होतं त्यांना बागेत, पण पुन्हा कर्नाळा अभयारण्य बघायला नेलं होतं. अभयारण्यात का? भय वाटू नये प्राणी भविष्यात. दाखवायला, पण नव्हते ना प्राणी. प्राणी दाखवायला अभयारण्यात, काय कॉम्बिनेशन आहे बघा. काय हो, कसा आहे स्वभाव वहिनींचा? छान, सोबत छान आहे. नाही, जेव्हा रागावतात तेव्हा कसं असतं? चिडते कधी कधी ती, पण तेव्हा मी का बसतो, कारण त्याने काय शांत राखलं पाहिजे, नाहीतर काय भांडणं होतील. हो बरोबर. पण चिडतात मग तेव्हा काय एकदम? नाही होते, शांत होते. शांत होते. हो बरोबर. तुमच्याकडे कसं काय जमलं? आमचं अरेंज मॅरेज. ह्यांचे मामा आहेत, ह्यांच्या मामानी, माझे म्हणजे पप्पा आहेत, त्यांची मैत्री होती माझ्या पप्पांची आणि ह्यांच्या मामांची. तर मग मामांनी स्थळ दाखवलं, ह्यांना सांगितलं की मुलगी आहे. काय हो, काय झालं? मला तर भिंगारी गाव पण म्हणजे बाहेरून माहिती होतं, मग तिकडून असं थोडंसं त्या नातेवाईकांच्या वतीने इकडे हे आलं. मग तिकडे शोध मोहीम घेतली. मग तेव्हा ते पाहण्याचं वगैरे सगळं कार्यक्रम, म्हणजे सगळं म्हणजे अनोळखी विषय होतं सगळं. अनोळखी म्हणजे बाकी कोणालाच ओळखीचा नसतो हा विषय ना. नाही, तसं त्यांचा कुटुंबही माहीत नव्हता, गावही माहीत नव्हता. नाही, पण लग्न जमलं तेव्हा बघायला तुम्ही गेला होता ना? एकटे गेला होता? हो, एकटेच आले. जवळपास एकटाच. जवळपास एक्स्ट्रा नाही, म्हणजे एकटेच आले होते आणि ते मामा आले होते आणि त्यांच्या दुसऱ्या मामाचा एक मुलगा होता. मग आठवतोय तो प्रसंग तुम्ही बघायला गेले होते? हो, मला पण काय झालं होतं तेव्हा? हे खूप बोलत होते आलेले तेव्हा घरी. हा, हो, म्हणजे खूप म्हणजे बडबड, बाकीचं कोणच नव्हतं बोलत, हे एकटेच बोलत मी इकडेच होते. आपले बाजूला आपले दंदन सद्गुरूचे ते फार्म आहे, तिकडे एक जिल्हा परिषदचे सेमिनार होते. मग सेमिनार मध्ये बोलायचं राहिलेलं ह्यांच्या घरात बोलून नाही, तिकडे गेलो एकटाच. गाव पण घर माहीत नव्हतं, गाव माहीत नव्हतं. मग तिकडे गेलो वगैरे. मग नंतर काय मी आपलं माझ्या पद्धतीत आपलं चालू माझं काय असेल ते. मग ते नंतर मग काय ते एक ती शॉर्ट ओळख झाली. मग नंतर मग पुढे त्या विषयाची थोडा दुजरा होत गेला. मग काय झालं, कसं झालं? म्हणजे जून महिना होता, जून महिन्यात आलेले हे पाहायला पावसात? हा. नंतर मग ह्यांचं एक ऍक्सिडेंट झालेलं छोटस. अरे बापरे. हा, त्या ऍक्सिडेंटच्या दरम्यान परत म्हणजे अशी भेटीगाठी झाल्या, म्हणजे फोन, त्यांच्या भावाचा वगैरे फोन, मामांचे फोन आले. त्याच्यानंतर मग परत कुटुंबाशी जवळीक आली. नंतर मग गणपती आले, गणपतीत परत एकमेकांच्या घरी जाणं येणं. आणि मग दिवाळीच्या दरम्यान गुळखडा आमच्यात खातात तसं. खाल्ला. पण कसं आता कसं वाटतंय? आता चांगलंय सगळं. काय हो, कशी साथ दिली तुम्हाला? म्हणजे ॲक्च्युली तिचं नाव श्वेतांबरी आहे, पण मी आजच होम मिनिस्टरच्या दिवशी तिचं नाव घेतलंय. एवढ्या 15 वर्षामध्ये तिचं नाव मी लक्ष्मी, म्हणजे तिला मी बोलीमध्ये लक्ष्मी बोलतो. माझं नाव विजय, तिचं नाव लक्ष्मी. आणि जवळपास मी ज्युनियर कॉलेजला चौकला जायचो तेव्हा ते ट्रकवरती लिहून यायचं विजय लक्ष्मी. म्हटलं हे कुठेतरी आपल्या नावापुढे हे नाव कुठेतरी लागलं पाहिजे. मग तुमच्या घरात त्याच्या पाठचा जो दुसरा बोर्ड आहे, सायलेन्स प्लीज, तो पण असतो? तो मला ठेवावा लागतो. तो तुम्हाला? आणि हॉर्न ओके, म्हणजे मोठ्या मोठ्याने हॉर्न कोणाचा वाजतो? कोण एकदा बोलायला लागलं की जोरात कोण? नाही, तसं जोरात कोणीच नाही बोलत, दोघांपैकी पण. आवाज चढेपर्यंत कधी होत नाही एवढा. नाही ना. हा, मी आपलं, कारण ते ट्रक म्हणाले ना, माझ्याही नजरेसमोर ट्रकच्या पाठी लिहिलेल्या सगळ्या पाट्या यायला लागल्या. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 16 वर्ष झाली. 16. आणि तुमच्या? 15 वर्ष. पण साधारणतः वहिनींचा स्वभाव कसा आहे हो? आहे थोडा तापट स्वभाव असं, कारण शेवटी स्त्री असते ती थोडंसं म्हणजे मर्दानी स्वरूप असं, तो आपलं शंकर पार्वती. पण आता छान वाटतंय सगळं, छान आहे. हो की नाही? तुमची ओळख ह्यांच्या लग्नानंतर का? तुमच्या दोघांची पण? माझी महडपाली, म्हणजे हिला घेऊन आली होती मी, छोटी होती ती, 7-8 महिन्याची असेल तेव्हा. ह्यांचं झालं होतं फिक्स. मग हे आले होते भाऊजी महडपालीला आम्हाला भेटायला. तेव्हा भाऊजींची आणि माझी पहिली भेट. बरं, ऐका ना, तुमच्याबद्दल आता घरातले काय म्हणतायत ते ऐकूया. हा, सासूबाई, सुनबाई कशी आहे? बरे आहेत. बऱ्यात म्हणजे? आपण चांगले तर सोडा चांगले असतात. हो, आपल्याप्रमाणे आहे. पण या दोघांमध्ये मोठा आवाज कोणाचा आहे? मुलाचं जसं ताटप येतं. होय ना. चांगले आहेत. तुम्ही यांच्या जाऊ बाई? मग काय करू? या आधी घरात आल्या की तुम्ही? त्या आधी आले. त्या आधी कशा वागतात? तुमच्या दोघींचं कसं आहे? छान आहेत. छान म्हणजे काय? बहिणीसारखे आहेत. हा, बहिणीसारखे राहतो आम्ही. मग आता तुम्हाला कसं सांभाळून घेतलं सांगा ना, कारण तुमचं लग्न नंतर झालं. हा, तुम्ही या घरात येताना तुम्हाला दडपण असेल. हा, आली, लग्न झाली नंतर मी आली तेव्हा मोठ्या आहेत त्या, म्हणून थोडस शांतता, म्हणजे का त्यांचं म्हणजे त्यांचं बोलणं आपण ऐकायचं आणि वागायचं. नंतर मग कधी कधी मग त्या बोलल्यानं थोडस राग यायचं, मग विसरून जायचं. नंतर मग परत ताई सॉरी, परत आपण बोलायची सुरुवात करायची. असं मोठा भाऊ आहे, त्याचे विचार मोठे आहेत, त्यामुळे काय प्रश्नच नाहीत.
वहिनींचा स्वभाव पण चांगला आहे सुरुवातीपासून आणि त्याचं कर्तव्य सगळ्यांना माहिती आहे. आज घरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात त्याचं नाव लौकिक आहे. त्यामुळं आजपासून ह्याच्या मागे आणि याच्या पुढे पण चांगलाच असणार. मी त्याचा बारका भाऊ. हा. पण आमची ताई आता आमचे पप्पा नाहीत पण पप्पांची जागा तिने घेतली. आम्हाला सर्वांना सांभाळून घेते. माऊली, डोळ्यात पाणी का आलं आज? कारण काय? माझ्या पप्पांची आठवण. त्यांची इच्छा होती म्हणजे मी होम मिनिस्टरमध्ये भाग घ्यावा पहिल्यापासून, पण आता ते नाही आहेत त्याची जास्त उणीव आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी पप्पांच्या जागी. त्यामुळे तुम्हाला एकदम आठवण आली. हा, म्हणजे ते आज नसले तरी म्हणजे असं वाटतं की सतत आहेत सोबत आहेत असं वाटतं. लग्न ठरलं होतं तेव्हा मी म्हणजे मला शिकलेली सून पाहिजे म्हणून 10वी किंवा 12वी पाहिजे पास. जमवणाऱ्या माणसाने 15वी पास मुलगी ठरवून दिली. लग्न वगैरे सगळं घरात सगळे आले, सगळं व्यवस्थित आहे. 2 मुलं आहेत आणि संजय तो ना स्वच्छता खूप. दिवसातून 10 वेळा लादी पुसायला पाहिजे, 10 वेळा कचरा काढायला पाहिजे. स्वच्छता खूप बरी. दोघं पण चांगले आहेत, खूप स्वभाव पण चांगला आहे. मम्मी थोडी आहेत तापट, पप्पा आहेत शांत, ते सांभाळून घेतात मम्मीला. दोघं पण चांगले आहेत स्वभावाने वगैरे, पण पप्पा जास्त लाड करतात मम्मीपेक्षा. मम्मी जास्त आहे चांगली तशी, पण मला जास्त ओरडते वगैरे. हो, हो, भेदभाव करते म्हणजे मम्मी. हा, आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे, तो मिस्टरांसाठी आहे, म्हणजे तुम्ही खेळायचा आहे. जर ते चित्र तुम्ही अचूक पूर्ण केलं, सर्वात आधी जो चित्र पूर्ण करणार तो आपल्या बायकोला बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1, 2, 3. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि ही भेटवस्तू तुमच्यासाठी. इतकी वर्ष मैत्री टिकवली तुम्ही. एखादी गोष्ट पटकन सांगायची असेल तर मैत्रिणीला आधी सांगता की मिस्टरांना? मैत्रिणीला. मैत्रिणीला. आणि तुम्ही? हो, सांगते, शेअर करतो आम्ही एकमेकींना. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासरच्यांची पण मागेन आणि माहेरच्यांची पण, माझ्या भाऊ भाऊजे बहीण सर्वांची मागेन की माझा स्वभाव जसं की सांगतात तापट आहे, तर कधी म्हणजे ओघाने जास्त बोलून गेले असेल तर मी त्यांची म्हणजे क्षमा मागताय. तुम्ही? माझंही तसंच आहे. एक म्हणजे काही गोष्टी आपल्याला काही तत्वानुसार लागतात, मग ते बऱ्याचशा काही ओघामध्ये त्या सगळं सुरळीत होण्यासाठी काही आपल्याकडून शकतो. मी व्यवसाय करतो. कसला? आणि मटेरियल सप्लाय वगैरे, कन्स्ट्रक्शन आणि पकवाज प्लेअर. म्हणजे पकवाज तुम्ही शिकले कुठे? माझे गुरुजी पंडित माणिकजी गुरुजी, त्यांचे चिरंजीव पंडित सुकत मुंडे सर, त्यांच्याकडे पकवाजची प्रॅक्टिस चालू आहे. अजूनही सुरू आहे? हां, म्हणजे आता गेली 20-22 वर्ष माझा हा उपक्रम चालू आहे. परंतु जसं प्रापंचिक जीवनामध्ये जसं मध्ये वेळ भेटेल तसं टीचिंग स्टार्टअप करतो. बरं बरं. तुम्ही क्षमा मागायची तर? सगळ्यांचीच मागेन. कधी जर चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा, बस एवढंच. तुम्ही? मी सर कुठे चुकलोच नाही. कुठे काय सांगता? हो, सॉलिड आहात तुम्ही. कधीच नाही. 10 वेळा साफसफाई करायला लावता, त्याच्याबद्दल काय? त्यामुळे तुम्ही चुकलेलेच नाही. हो, कोणाचं मन दुखलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. हा, मग ते मन दुखवलं तर मागायलाच पाहिजे ना. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. श्वेतांबरी वहिनी जिंकणार की सेजल वहिनी जिंकणार? खेळ सोपा आहे. समोर 2 अडथळे ठेवलेले आहेत विटांचे आणि तो स्माइली चेंडू इथून अलगद सोडायचा. सुंदर शेणानी सारवलेलं असं हे अंगण, या ठिकाणी रेषेवरती तो चेंडू ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आणि गोलपोस्ट असा विचार करून
त्या विटांच्या मधून तो स्माइली चेंडू पार होणं गरजेचं आहे. 10 संधी आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तेव्हा आम्ही शुभेच्छा देतो. हा 1-0. 2-0. हो, शेवटच्या 2 संधी आहेत तुमच्यासाठी. चला आता 10 संधी तुमच्यासाठी. या संधी आहेत. बघूया शेवटच्या 2 संधी आहेत. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सेजल वहिनी, त्यांना झी मराठी कडून हा तन्मणी. अभिनंदन. आणि आता आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या श्वेतांबरी वहिनी, त्यांना झी मराठी कडून सोन्याची नथ. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन अशाच आनंदासह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.